मित्रांनो, काल आपण इलेक्ट्रोमॅग्नेट कसं बनवायचं हे शिकलो आणि आज या विद्यार्थ्याने हुबेहूब जसं आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट पाहिजे त्या पद्धतीचं मॉडेल आज तयार करून आणलेलं आहे। मित्रांनो बघा, एखादा जो प्रोजेक्ट आपण बनवतो त्या प्रोजेक्ट बनवण्यामध्ये आपण तो सक्सेस होतो का हे तर बघतोच, पण सक्सेस झाल्यानंतर त्या मॉडेलला फिनिशिंग देणे फार गरजेचं असते की जेणेकरून ते मॉडेल बघितल्यानंतर खरंच असं वाटते का आपण जी कार्यशाळा घेतली, आपण जे शिकवलं ते खरंच यशस्वी झालेलं आहे। मित्रांनो बघा, काल परवाला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट कसं बनवणं हे शिकलो आणि या विद्यार्थ्याने त्याच्या कल्पकतेने अशा पद्धतीचं हे मॉडेल बनवलेलं आहे का तुम्हाला सुद्धा हे नक्कीच आवडेल। तर चला हे मॉडेल कसं आहे ते बघूया। बघा, हे मॉडेल बनवताना फिनिशिंग जी केलेली आहे अतिशय व्यवस्थित आहे। हा जो खिळा आहे तो पण स्टेबल आहे, त्यानंतर तारही अतिशय व्यवस्थित त्याने लावलेला आहे आणि स्विच सुद्धा या मॉडेलला लावलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करत असताना साहित्य काय लागते मित्रांनो, खिळा, कॉपर तार, त्यानंतर एक बॅटरी आणि स्विच तुम्ही लावू शकतात ऑन ऑफ करण्यासाठी। आता चला बघूया हे इलेक्ट्रोमॅग्नेट ज्या पद्धतीने काम करते ते खरंच तसंच काम करते का ते सुद्धा बघूया। तर मित्रांनो, आता आपण हा एक मेटल घेतलेला आहे। आता याला आपण ऑन केल्यानंतर बघूया हे खरंच चिटकते का। तर बघा, या अशा पद्धतीचं मॅग्नेट तयार झालेलं आहे। बघा, अशा पद्धतीचं हे मॅग्नेट तयार केलेलं आहे। आता मी याचं स्विच बंद करण्याचा प्रयत्न करेल आणि बघू काय होतं। तर बघ, स्विच बंद केल्यानंतर हे इलेक्ट्रोमॅग्नेट सोडते। एकदा आपण बघूया, इकडे लक्ष दे। आता बघूया, हे स्विच मी ऑन करतो आणि बघू, आणि आता हे स्विच मी बंद करेल। अशा पद्धतीने जा मागे। अशा पद्धतीने मित्रांनो हे इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झालेलं आहे। तुम्ही पण असंच बनवा जेणेकरून एखादा प्रोजेक्ट बनवताना तुमचा प्रोजेक्ट सर्वांना आवडायला पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये जे बारकावे आहेत की फिनिशिंग कशी यायला पाहिजे मॉडेलची तेही तुम्हाला शिकता येईल।